नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर्ड. आज आहे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा शेवटचा दिवस आणि खरंच सांगायचं तर आजचा दिवस थोडा भावनिक, थोडा आठवणींचा आणि खूप काही शिकवणारा होता. सकाळी सुरुवात झाली गावात आगमनाने. या काही दिवसात या गावाशी एक वेगळंच नातं तयार झालं आहे. त्यानंतर सकाळचा नाश्ता झाला आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रार्थना पाहायला मिळाली. त्या निरगस आवाजातील प्रार्थना खरंच मनाला शांतता देणारी होती. दिवसाची अशी सुरुवात खूपच सुंदर अनुभव देणारी होती. त्यानंतर मी आणि माझे मित्र गावाच्या तलावाकडे गेलो. थोडी मस्ती, थोडा निसर्ग आणि भरपूर फोटो आणि व्हिडिओ आठवणींसाठी कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर आम्ही परतलो जिल्हा परिषद शाळेत. तिथे आम्ही शिबिरासाठी वास्तव्यास होतो. इथेच रक्तगट तपासणी शिबिराला सुरुवात झाली. जेव्हा वैद्यकीय टीम गावात पोहोचली, या शिबिरात गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अनेक ग्रामस्थांचे रक्तगट तपासले गेले. त्यानंतर आम्ही सर्व स्वयंसेवक कटाकटाने विभागून गावातील लोकांना रक्तगट तपासण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी निघालो. या गावभेटी दरम्यान एक खास आणि वेगळा अनुभव मिळाला. आम्ही बैलगाडीतून बसून गावातून फिरलो, ज्यामुळे गावचं ग्रामीण जीवन अजून जवळून अनुभवता आलं. हा क्षण खरंच खूपच ऑथेंटिक आणि लक्षात राहणारा होता. गाव फिरताना आम्ही गाव अजून खोलवर अनुभवलं. एक गोष्ट जाणवली, या गावातील सुमारे 70 ते 80% लोकांचा मुख्य व्यवसाय दूध व्यवसाय आहे. दूध उत्पादनासोबत शेती हे त्यांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. यानंतर आम्ही परत रक्तगट तपासणी शिबिरात मदतीसाठी सहभागी झालो आणि रक्तगट, आरोग्य आणि जनजागृतीबाबत अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर आला आजचा सर्वात महत्त्वाचा क्षण, तो म्हणजे NSS शिबिराचा समारोप कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आणि दिशादर्शक होतं. त्यांच्यासोबतच सरपंच सौ भोगवती, प्रीती बागलानी मॅडम आणि अमोल बागलानी सर, तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्व मान्यवर प्राध्यापकांनी आम्हाला जीवन, समाज आणि जबाबदारी याबद्दल मला मार्गदर्शन केलं. you
त्यानंतर जेवण झालं आणि त्यानंतर NSS प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला. त्या क्षणी जाणवलं हे फक्त एक प्रमाणपत्र नव्हतं, तर या संपूर्ण शिबिरातील कष्ट, सेवा आणि आठवणींची ओळख होती. आणि याच क्षणासोबत आजचा दिवस संपला आणि या NSS विशेष शिबिराचीही शांत झाली. हे शिबिर आम्हाला फक्त सेवा करायला नाही, तर माणसं समजून घ्यायला, समाज पाहायला आणि स्वतःला नव्याने ओळखायला शिकून गेलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोहन अनफिल्टर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.